जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। पूर्वी भाऊबंदकी हे नाटक खूप गाजलं, आता मनोमिलनाच्या नाटकांचं प्रमोशन सुरू आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना जोरदार टोला लगावलाय। आज त्यांच्या हस्ते अंबरनाथ मधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली। अशोक सराफ यांचं एक नाटक आहे, सारखं छातीत दुखतं पण आमचं काम पाहून विरोधकांना पोटदुखी झाली। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केल्यानंतरही त्यांची पोटदुखी कमी झालेली नाही, ते कायम रडत असतात। आता त्यांच्यासाठी नाट्यगृहात कार्य रूम बनवली आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर तोंड सुख घेतलं। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं। त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय, होतं ना, सारखं छातीत दुखतंय। मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय आणि आम्ही त्यांच्यासाठी गमतीचा भाग आहे म्हणून बोलतोय। मी असं काही कोणावर टीका करत नाही। मी आरोपाला कामाने उत्तर देतो, आरोपाला आरोपाने देतच नाही। पण त्यांच्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी काढला, मुंबईत, शहरात, सगळीकडे, राज्यभर। पण काय केलं, त्यांची पोटदुखी थांबतच नाही। आता तुमच्याकडे काय जालीम उपाय असेल तर सांगा। खरं म्हणजे जाऊ द्या, गमतीचा भाग आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।